गरुड पुराण. मृत व्यक्तीच्या या 3 गोष्टी चुकूनही वापरू नका. आत्मा आकर्षित होऊ शकतो. काही लोक मृत व्यक्तीच्या वस्तू स्मृतिचिन्ह म्हणून ठेवतात किंवा वापरतात, पण गरुड पुराणात मृत व्यक्तीशी संबंधित अशा गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे ज्याचा वापर करू नये. ग्रंथ. मृत्यू हे सत्य आहे हे सर्वांना माहीत आहे, परंतु मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते याविषयी जगभरात अनेक समजुती आहेत. परंतु सनातन हिंदू धर्माचा धर्मग्रंथ गरुड पुराणात मृत्यूचे तपशीलवार वर्णन केले आहे. हिंदू धर्म आणि वैष्णव पंथांचा हा एकमेव ग्रंथ आहे ज्यामध्ये मृत्यू, पापपुण्य आणि स्वर्ग नरक यांचा लेखाजोखा आढळतो. मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते आणि तो कुठे जातो याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. पण मृत्यूनंतर जे मागे राहते त्याचे काय होणार, म्हणजेच मृत व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याशी संबंधित गोष्टीचे काय होईल. हिंदू समाजात याबाबत अनेक प्रकारच्या समजुती आहेत. दागिने. असे म्हणतात की कोणत्याही व्यक्तीला त्याच्या दागिन्याची खूप आवड असते. हे मृत व्यक्तीच्या आत्म्याला देखील लागू होते. गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीचे दागिने वापरू नयेत. यामुळे मृत व्यक्तीची किंवा जिवंत आत्म्याची ऊर्जा दागिने घातलेल्या व्यक्तीशी जोडली जाते. तुम्ही दागिने बनवू शकता आणि ते नवीन पद्धतीने वापरू शकता, परंतु त्या स्थितीत दागिने घालणे टाळावे. दुसरीकडे जर मृत व्यक्तीने त्याच्या मृत्यूपूर्वी तुम्हाला त्याचे दागिने भेट दिले असतील तर तुम्ही ते वापरू शकता आणि ते स्मृतिचिन्ह म्हणून देखील ठेवू शकता. परंतु विशेषतः चुकूनही असे दागिने घालण्याची चूक करू नका. ते मृत व्यक्तीला खूप आवडते. कपडे. कोणत्याही व्यक्तीला त्याचे कपडे खूप आवडतात. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतरही मृत व्यक्तीचा आत्मा जगाची आसक्ती सोडू शकत नाही. अशा परिस्थितीत त्याच्या कपड्यांचा वापर केल्याने आत्मा आकर्षित होऊ शकतो. त्यामुळे मृत व्यक्तीचे कपडे घालणे टाळावे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कपडे दान करावे. याद्वारे आत्म्याला शांती आणि मोक्ष प्राप्त होतो. घड्याळ. गरुड पुराणानुसार कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर त्याचे घड्याळ वापरू नये. असे मानले जाते की मृत व्यक्तीची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा घड्याळात राहते. मृत व्यक्तीचे घड्याळ धारण केल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो आणि मृत व्यक्तीला वारंवार स्वप्ने पडतात. सामान्यतः कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर लोक त्यांच्या वस्तूंचा वापर स्मृतिचिन्ह म्हणून करतात, तर काही लोक मृत व्यक्तीच्या वस्तू नष्ट करतात. गरुड पुराणात मृत व्यक्तीशी संबंधित काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्याचा वापर चुकूनही करू नये. हे आत्म्यांना आकर्षित करू शकते आणि नकारात्मक पसरू शकते.